नमस्कार मित्रांनो, नमस्कार. काल बिग बॉसचा 40वा एपिसोड रिलीज झाला आणि 40व्या एपिसोडमध्ये आपल्याला कळलं, की या सीझनला हा कोण विनर होणार आहे. मी तुम्हाला सांगणारच आहे, या सीझनला कोण विनर होणार आहे आणि काल काय काय गोष्टी हायलाइट झाल्या म्हणजे हायलाइट गोष्टीच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे विशालचं प्रभूचं भांडण, घरातला कोण नवीन कॅप्टन झालेला आहे, राकेश बापटचा खेळ कसा टोळीवर उलटलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी काल घडलेल्या आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी घेऊया आपण. तर आपल्या या एपिसोडला सुरुवात करूया. त्याआधी द मराठी बंगा या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तुम्ही केलं असेल मंडळी, तर आपण एपिसोडबद्दल थोडं बोलूया. कालचा एपिसोड जिथं चालू झाला मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की काल बिग बॉसला 3 असे उमेदवार मिळाले होते कॅप्टन्सी पदासाठी. त्यातला सचिन होता, दीपाली सय्यद होत्या आणि या आपल्या तन्वी मॅडम होत्या. या खेळामध्ये काय करायचं होतं मित्रांनो, बिग बॉसने ऍक्टिव्हिटी एरियामध्ये ती चावी ठेवली आणि त्याला लॉक केलेला आहे. ही लॉक तुम्हाला खोलायचे आहेत. त्यासाठी बिग बॉस काही ठिकाणी चाव्या ठेवणार आहेत. काही नकली चाव्या ठेवणार, काही ओरिजिनल चाव्या ठेवणार आहेत. ओरिजिनल चाव्या त्या कुलूप खोलणार आणि तो कॅप्टन होणार. सगळ्यात जास्त जो चाव्या खोलेल तो कॅप्टन होणार. म्हणजे लॉक खोलेल तो कॅप्टन होणार आणि जिथं गाणं वाजेल तिथंच त्या चाव्या असणार आहे. आणि त्या चाव्यामध्ये मित्रांनो तन्वी जिंकलेल्या आहे. तन्वीला कुठेतरी बिग बॉस सांगते, की बाबा का कन्फेशन रूममध्ये नेऊन सांगितलं असेल, की बाबा या ठिकाणी चाव्या ठेवलेल्या आहेत. त्या चाव्या घे आणि डायरेक्ट घे. काल तसंच पाहायला मिळालं मित्रांनो. प्रभू आणि तन्वी ज्या पद्धतीने काल खेळले, म्हटलं हे काय आहे? म्हणजे बिग बॉस जाणून-बुजून अशा काही गोष्टी केल्यात का? बिग बॉसने तन्वीला कन्फेशन रूममध्ये म्हणून सांगितलंय का या गोष्टी? या ठिकाणी या चाव्या ठेवलेल्या आहेत. मग म्हणजे भारीच खेळलं म्हणावं लागेल. तर खेळले असेल तर भारीच खेळले असेल, नाहीतर अवघड आहे. तर काल बिग बॉसच्या घरात तन्वी या आठवड्याच्या कॅप्टन झालेल्या आहेत आणि कॅप्टन झाल्यावर तन्वीने बिग बॉसचे आभार मानलेले आहेत. बिग बॉसला तिने सांगितलंय, की माझं स्वप्न साकार झालं बिग बॉस धन्यवाद. फक्त मी एवढंच सांगतो, तन्वी ज्या पद्धतीने कॅप्टन झालेली आहे, ती नशिबाने कॅप्टन झालेली आहे. स्वकर्तृत्वाने कॅप्टन झालेली नाहीये. ती कॅप्टन झाली त्याबद्दल तिचं कौतुक आहे. पण नशीब खरं तर कॅप्टन टोळीमधला कोणीतरी व्हायला पाहिजे होतं. कारण टोळीने ज्या पद्धतीने गेम खेळलेला आहे, खूप छान गेम खेळला होता त्यांनी त्या वेणीच्या टास्कमध्ये. खूप भारी खेळलं. नंतर बिग बॉसने काशी केलेली. टास्क चेंज केला. ट्विस्टवर ट्विस्ट बिग बॉसने देऊन त्यांचा बत्त्याबोळ केला. कारण की बिग बॉसला टोळीमधला कॅप्टन नको होता म्हणून असा काहीतरी गेम प्लॅन केलेला होता आणि तो सक्सेस झालेला आहे. बिग बॉस तिथं कुठेतरी जिंकलेला आहे आणि खूप चुकीचं झालं. मला असं वैयक्तिक वाटतं. त्यांच्यानंतर रात्रीची वेळ आहे मित्रांनो. रात्री विशाल आणि आपल्या काय ते मॅडम कोण? रुचिता मॅडम बसली आहे. रुचिताला विशाल म्हणतोय इंग्लिशमध्ये, युअर फेस लिप इज व्हेरी पिंक आहे, मला किस करू का? तो डायरेक्ट म्हणतो, की बाबा मी तुझे होठ गुलाबी झालेले आहेत, मला पप्पी घेऊशी वाटायला लागलेली आहे. आईच्या गावात म्हटलं हे काय प्रकार आहे हा? अरे भाई जरा आहे का नाही डोकं? मग ती सांगते, की बाबा नंतर माईक बिग बंद करून बाबा या माझ्या घरच्यांना आवडणार नाही, तू असं करू नको, मी शांत बस म्हणालो, शांत बसेल. बघा बिग बॉसने नंतर आवाज दिला, की माईक वगैरे घाला तुम्ही. आता सगळं महाराष्ट्राला हे गेलेलं आहे. काही उपयोग नाहीये मित्रांनो, काहीच नाही. तुमचा आता बत्त्याबोळ झालेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सकाळ होती. सकाळच्या गाण्यावर पद्धतशीर सगळे मस्तपैकी उठून-बिठून डान्स-बिन्स करून आणि हे आपली तन्वी मॅडम ज्या कॅप्टन झालेल्या आहेत. ते कॅप्टन झाल्यानंतर त्यांनी एवढा माज दाखवायला चालू केला. मला एवढं कळत नाही बाबा हा माज काय एवढा? असो सकाळपासून गोधडी-बिधडी उचलून-बिटून करते आणि सगळे लोकं उठलेले आहेत, बसलेले आहेत, वादविवाद चालू आहे. ह्यांची चर्चा चालू आहे. बाबा ठीक आहे, विशाल वगैरे चालू आहे. त्यांच्यानंतर ही तन्वी डॉक्टरकडे जाऊन आलेली आहे. डॉक्टरला भेटून आली. थोडी रिस्क घेते आणि ती आपल्या काउच बेडवर बसलेली आहे. तिने डोळे झाकलेले आहेत. तन्वी तिथून ओरडली, "डोळे बंद करू नको, झोपू नको." तिने लगेच उत्तर दिलं, "मी झोपलेली नाही, मी जागी आहे." मग हिचा इगो हार्ट झाला. ही गेली तिच्या रूममध्ये. तिला बॉम्बला लागली तिच्या कानामध्ये रुचिताच्या. "अरे बाबा तू कॅप्टन झाली. तुला काय एवढा प्रॉब्लेम? ठीक आहे कॅप्टन झाली. ती आहे ना, जागी आहे ना, ती झोपली नाहीये ना बाई." तिला जाऊन उठलं. ते ऐकत नाही म्हणून ते आईस बकेट आपलं ते आईस पॅड नसतं ते आणलं तिच्या छातीवर ठेवलं. अति जास्त आजारी पडेल अशा गोष्टीमुळे तिला ते कळलं पाहिजे आपल्या या तन्वी मॅडमला. तन्वी मॅडम जशा कॅप्टन झाल्यात ना, त्यांचा माज दिसायला लागलेला मित्रांनो. मी माज हा शब्द मुद्दामून वापरतोय. कारण की ती खरंच सांगतो मला मला कुठे जाणवायला लागलं, की फेक गोष्ट चेहरा घेऊन वावरते तिथं. आज म्हणजे साधू संतासारखं राहायचं, नंतर असा रंग दाखवायचे चुकीचं आहे ना. कॅप्टन झालं त्याबद्दल कौतुक आहे. बिग बॉस ज्यावेळेस ओरडतील तेव्हा करा ना तुम्ही. कोंबडा-बिंबडा वाजला का त्याच्यासाठी? नाही ना. ते जाणार, हे करणार. सगळे लोकं तिला सांगतात. राकेश पण सांगतो, की जास्त करू नको, हे करू नको. ऐकतच नाही. ऐकत नाही. ते अन्नमयीने जबरदस्तीने काय ते फेकून दिलं.
ती इथून जाऊन बोंबला लागली. ती म्हणली घे माझी पप्पी. अवघड आहे तन्वीचं. तर बाहेर गेले. बाहेर ना आली परत. मग ती ही रागाने बूट घातला, तिने सँडल घातला आणि बेडवरच झोपली. आता या सँडलवरनं एवढा मोठं राजकारण बिग बॉसच्या घरात काल झालं. ती म्हणाली इथं सँडल नाही, हे रूल्स वगैरे रेग्युलेशन काय आहे का नाही, आहे ना, हे ऐकायचं नावच घ्यायना. मग बाहेर गेली. मग बाहेर सागर कारंडेचा तिचा वाद झाला. सागर कारंडेमध्ये मग घरात पण चपला घालू नका. आपण आपल्या घरी चप्पल घालतो का? नाही ना. सागर कारंडेचा तिचा वाद. सागरचा पण तन्वीवर आवाज चढला. सगळ्या गोष्टी आवडला. विशाल साईडला बसला होता. विशाल सुद्धा टेबलवर असं पाय ठेवून बसला होता. मग विशाल पण म्हणते पाय काढ, पाय काढ. मग प्रभू शेठ तिथं गेले. प्रभू शेठ म्हणला पाय काढ, पाय काढ. प्रभूने डायरेक्ट त्याचा पाय खेचला मित्रांनो. प्रभूने पाय त्याचा खेचला. मग त्यांनी काय केलं रागामध्ये हिसक पिसक केलं. त्यांनी पण त्याला असं केलं. मग सगळे त्याच्यावर तुटून पडले. दीपाली तुटून पडली, तन्वीर तुटून पडली, राकेश तुटून पडला. वाय? का? ही तर सांगतो मित्रांनो, विशालची काहीच चूक नाहीये. विशालच्या जागी दुसरं कोणी असतं ना, त्यांनी सुद्धा असंच केलं असतं. आपल्या या प्रभूला कळलं पाहिजे. तू सर स्वतःला म्हणतो मी मोठा खेळाडू आहे, तर मला तुम्ही सगळ्यांसारखं वागवा. भाऊनी पण सांगितलं तुला 20 वर्षासारखंच वागवणार आणि तू जाऊन अशी काशी करतोय. त्याचा पाय हिसकतो. मग तुला तो आधीच कोलतोय तुला तो. मग इथं सुद्धा तुला हेच करणार ना तो. तुझी चूक आहे ना तिथं. सगळे त्याच्यावर तुटून पडायची गरज नव्हती. तर अशा पद्धतीने झालंय काल मित्रांनो. सगळे त्याच्यावर काढायला लागले. इथं ह्याची चूक आहे. प्रभूची चूक आहे. तन्वी बिग बॉस झाल्यानंतर तिचा इगो हार्ट होतोय. इगोला प्रॉब्लेम होते. इथं तन्वीची बी चूक होती काल. रुचिता पण बरोबर होती. विशाल बी बरोबर होता. पण रोशलचं ते आधीचं वागणं होतं रुचिता सोबतचं किसिंग बेसिंग ते कुठं फालतूगिरी होतं. त्याच्यानंतर मित्रांनो बापट बद्दल बोलूया. काल राकेश बापट आणि रुचितांबद्दल बोलणं झालं की बाबा हे बाकीची गेली खड्ड्यामध्ये, आपण आपला एक ग्रुप करून राहू. ज्यावेळेस वेळ पडेल त्यावेळेस आपण एकमेकांना नॉमिनेट करायचं. बाकी आपण दोघं एकत्रच आहोत हे लक्षात ठेव. आणि बापट आणि रुचिता एक त्यांचा चौथाच ग्रुप तयार झालेला आहे. तो सायलेंट ग्रुप आहे, सुमडीत ग्रुप आहे. हा ग्रुप भाऊच्या धक्क्यावर फुटून जाईल. त्यानंतर बापटने ज्या पद्धतीने टोळी फोडलेली आहे आणि टोळीमध्ये गमिनी कावा पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावलेली आहे. बापटचं इथं खरंच कौतुक केलं पाहिजे. शांत राहून त्यांनी समोरच्याची ठासलेली आहे. मस्तपैकी ठासलेली आहे आणि खूप चांगलं झालेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे. बिग बॉस येतो सगळ्यांचं कौतुक करतो वगैरे वगैरे नेहमीप्रमाणे त्यांना हॉलमध्ये बोलवतो. सांगतं की बाबा आता 2 ग्रुप तयार केलेले आहेत आणि सगळे मिश्रित ग्रुप झालेले आहे. एका ग्रुपमध्ये आपल्याला रुचिता दिसेल, प्राजक्ता दिसेल, तन्वी दिसेल, प्रभू दिसेल आणि सागर कारंडे दिसेल. आणि इकडल्या ग्रुपमध्ये राखी आहे, दीपाली आहे, विशाल आहे, सचिन आहे, रोशन आहे. असे नवीन ग्रुप तयार झालेले आहेत मित्रांनो. बिग बॉसने सांगितलं की तुमच्या 2 ग्रुपमधले 2 फ्लॉप ठरवायचे आहेत, 2 टॉप्स ठरवायचे आहेत. इकडच्या ग्रुपमध्ये, इकडच्या ग्रुपमध्ये. आणि ह्या टॉप आणि फ्रायमध्ये सगळेजण आपापल्या मांडणी करायला लागतात. मी भारी आहे, मी भारी आहे, मी भारी आहे, मी भारी आहे. सगळं झालं. हे मग ठरत नाही कोण टॉप, कोण फ्लॉप. मग विशाल म्हणतो, आम्ही अनुश्री आणि मी टॉपला असणार आणि तुम्ही दोघं फ्लॉपला. कोण? दीपाली, सय्यद आणि राखी. कारण आमच्याकडे बहुमत आहे. तुम्ही ऐकत नाही तर आम्हाला बहुमतावर जावं लागेल. आजच्या एपिसोडमध्ये कळेल राखी आणि दीपाली चिडले आणि राखी आणि सचिनला सांगतात की तुम्ही दोघं टॉपला जावा आणि हे दोघं फ्लॉपला. आज इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप चांगलं आहे. कारण रोशन काहीच दिसलेला नाहीये. दोघं एखादा टक्का इकडे तिकडे दिसला शेवटच्या गेम मध्ये. रोशनचा गेम काय आहे नाही तेच मला कळत नाहीये. पण असं मित्रांनो काल आजचा एपिसोड असा झालेला आहे आणि आज बघूया काय होतंय. आज नवीन आपल्याला बघायला मिळेल 2 फ्लॉप 2 टॉप आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. कोण फ्लॉप मध्ये जाते कोण टॉप मध्ये जाते ते बघायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवतो. काल ज्या घटना घडल्या महत्त्वाच्या त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या द मराठी भोंगा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. बाय बाय. इथंच भेटू परत.